सामन्याला होते सुरुवात. लेस दी प्ले पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. टाळ्यांच्या गजरात दोनही संघांचं आपण स्वागत करूया. आज दिवस क्रमांक 12. इथे देखील विजय दोनही संघांसाठी महत्वाचा आहे. विजय मिळवण्यासाठी दोनही बाजूने प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होतील. आनंद तर स्ट्राईकला सतीश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमावर धावतायत. तिथे शर्यत तर लागली. सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. धावा येतील. धावफलक 3 धावत संख्या 1 रन शॉट अर्थात 2च धावा असतील. 2 धावत संख्येने संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. दोन धावा येतील. इथे एका धावेचं महत्व आहे. त्यासाठी प्रयत्न मैदानावरती आज देखील करावा लागणार यात मात्र शंका नाही. वेळेचं बंधन असेल. थोडीसं टीम मीटिंग आता थांबवा. पहिल्या मॅच पासून टीम मीटिंग थांबणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू अक्रॉस द बॅट डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 धावा 3 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक. 4 षटकांची बॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू नक्कीच तैनात आहेत. तर 2 खेळाडू सीमारेषेच्या लगत देखील पाहायला मिळतील. आनंद टू विश्वास. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळला आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास आणि अगदी आपण पाहूया 3+1 4 धावा इथे देखील येतील. धावफलक 4 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना. 7 बोले तो 7 रहना. 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार. ह्या मॅच वरती पहिलीच मॅच रंगतदार. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होतीये. हा देखील चेंडू अगदी आपण आडव्या बॅटने हवे चेंडू पाहायला मिळेल. इथे झेल टिपलाय. सतीश परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. शेखर पवार जबरदस्त झेल अगदी टिपताना पाहायला मिळाले. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि तदनंतर अगदी आपण पाहूया 7 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. अभिषेक रणदिवे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळत आहे. या षटकातले 3 चेंडू झाले. 3 चेंडू उर्वरित आहेत. पहिले चेंडूवरती 2 धावा. तदनंतर एक सिंगल. एक नो बॉल पाहायला मिळाला. त्यावरती 3 धावा आल्या आणि तदनंतर विकेट. असे 3 चेंडू या षटकाचे झालेत. धावफलकावरती 7 धावा स्थिर आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. तिथे देखील फटका फसला. झेल टिपला जाईल आणि धक्का क्रमांक लागोपाठचा दुसरा आहे. दोन बाद 7 धावा आहे. 7 धावसंख्येवरती नक्कीच धक्के बसले जात आहेत वागड व्हिटर संघाला. तर दुसऱ्या बाजूने आहे वल्वा वस्ती फायटर्स. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नक्कीच करतायत. आनंद ढवळे अगदी गतवर्षी आपण पाहिले वागड व्हिटर संघामधून त्यांना खेळताना. यावर्षी मात्र विरोधामध्ये खेळतायत. साजेचा खेळ करावा लागेल. पहिलीच मॅच अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. गणेश मोडक. क्षमता आहे इथे मोठे फटके खेळण्याची परंतु मोठे फटके येणं देखील गरजेचं असेल. आनंद पुन्हा एकदा सज्ज आहेत. आनंद ढवळे. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक वेगवान सिंगल. 8 धावा आहेत धावफलकावरती. 8-8-8. 2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 8. आपण सर्वच जण अनुभवतोय आज 12व्या दिवसातील वडकी प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेचा सुंदर असा थाट. जबरदस्त आयोजन. कौतुक असेल आयोजकांचं कारण हाप्पीस टेनिस क्रिकेट आणि गाव पातळीवरती एवढी मोठी स्पर्धा भरवणं अशक्य असतं परंतु वडकीकरांनी दाखवून दिलंय. अगदी जबरदस्त आयोजन नियोजन. 27 संघ संपूर्ण गावातील आहेत आणि या संघांमध्ये गेले 12 दिवस आपण लढती पाहतो. इथं देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. अगदी आपण पाहूया डॉट बॉल इथे देखील येताना पाहायला मिळेल. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आहेत.
बॅटला स्पर्श करून चेंडू जर डिक्लेरेशन मध्ये जात असेल तर तिथे एक धाव असेल, परंतु बॅटला जर स्पर्श नसेल तर कोणतीच धाव नसेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. अगदी छोटे छोटे नियम या स्पर्धेला देखील पाहायला मिळत आहेत. खरं तर क्रिकेट खेळ पाहायला गेला तर 42 नियमांच्या अधीन झालेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं, परंतु हाफिज सारख्या स्पर्धेमध्ये अनेक नियमावली या आयोजकांकडून देखील अवलंबली जाते, कारण स्पर्धा यशस्वी पार पाडायची असते. त्यासाठी इथे देखील नियम आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. कुल कॅप्टन विशाल मोडाक. कशा प्रकारचं कामकाज विशाल करणार, विशाल कामगिरी विशालला बजवायची. आनंदाचं पहिलं षटक लाजवाब, यशस्वी षटक पाहायला मिळालं. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये आलेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने अक्रॉस द बॅट नक्कीच खेळून काढलाय. अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत अगदी आपण पाहूया. एक धाव इथे देखील येते. स्ट्राईक रोटेट केली जाते. विश्वासकडे जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल, कारण काल आपण त्याची फलंदाजी पाहिली. बहरदार फलंदाजी अगदी मॅच घेऊन खेळताना पाहायला मिळतात ते आपल्याला. आणि आज देखील रणनीती आखावी लागेल, गनिमी काबे करावे लागतील आणि तदनंतर मात्र विजयाच्या दिशेने प्रवास करणारी फलंदाजी विश्वासला साकारावी लागेल. परंतु गोलंदाज इथे करामत करतायत विशाल मोडाक. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. फार मोठी दरी भेटली आहे. विश्वासच्या बॅटमधून आला जाईल चौकार. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी साकारतायत गोलंदाज. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू अडवला जातोय. सिंगल डबलचं समीकरण, तिथं संधी आहे, संधी आहे आणि विकेटचं पतन. गणेश मोडकला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. रनआउट आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. काही क्षणामध्ये याचा देखील निर्णय जो आला जाईल. विकेट्स. गणेशला इथे परतावं लागेल. न्यू बॅटर विशाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अडचणीत सापडलाय संघ, अडचणीतून दिशा द्यावी लागेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहील. व्हाईट बॉल इथे येताना पाहायला मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. हा देखील चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे तिथे झेल झालाय. बडी मछली जाल में. विश्वास बोराठे बॅक टू द पेव्हिलियन. धक्का क्रमांक 4. अनिल मोडक जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले. तर न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनीष कुरधने. कशा प्रकारचं कामकाज मनीष करणार.
जबाबदारी आहे, पार पाडावी लागेल. 15 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अडचणी सापडलाय संघ. लहरों से डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. इथे प्रयत्न करावेच लागतील कारण मॅच महत्त्वपूर्ण दोन्ही टीमसाठी. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न कोणताच नाही. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती नजर टाकूया. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकं अजूनही बाकी शेष असलेली पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी नक्कीच जे आहे लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून अनिल मोडक सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3. 12 चेंडूंमध्ये 16 आल्यात. 12 चेंडूंमध्ये किती प्रश्नचिन्ह अजून आहे. पहिला चेंडू इथे अवांतर या षटकाचा येताना पाहायला मिळेल. अवांतर धाबेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 17 धावा आहेत. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल घेतले. दुसऱ्या धाबेसाठी प्रयास प्रयत्न होताना पाहायला मिळेल. फेक्या चूक. 2 धावा. धावफलक 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती उभ्या देशामध्ये साजरी होताना पाहायला मिळेल. अगदी 19 फेब्रुवारी 1630 मा जिजाऊंच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. इथे फलंदाज होतोय बाद. मनीषला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 5. 19 धावसंख्येवरती 5वाही धक्का वागणं भेटत संघाला बसला जातोय. अडचणी येत आहेत. अडचणी फार मोठ्या आहे. संघर्ष छत्रपती शिवरायांनी देखील केला होता. स्वराज्यामध्ये फार मोठ्या अडचणी आल्या परंतु अडचणींचा सामना छत्रपती शिवराय करताना पाहायला मिळाले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालेला जन्म. मा जिजाऊंच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. अविनाश अण्णा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्यासाठी 3000 रुपयाचं प्राइज आदरणीय समीरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार आले तर 3000 रुपयाचं प्राइज अविनाश अण्णा मोडक यांच्यासाठी असेल. समीरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच इतिहासाकडे तुम्हाला घेऊन गेलो होतो. शिवनेरीच्या पायथ्याशी असणारं कुसूर गाव. या कुसूर गावामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या 16 वर्षे 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले आणि तदनंतर स्वराज्य घडवलेला आपण सर्वांनी पाहिले. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुनश्च एकदा धावांसाठी धावाधाव मैदानावरती होताना पाहायला मिळते. एक धाव येईल. 20 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. विशाल शिंदे ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये हवाई फायर. आक्रमण होईल. धावा येतील 6. शिवशंभोचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 26 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. वडकी गावामध्ये मात्र क्रिकेटचा रणसंग्राम. प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं गाव आमचं वडकी गाव आहे. मग तिथे बैलगाडा शर्यत असू द्या, तदनंतर पहिलवानकीमध्ये देखील अग्रेसर असणारं आमचं वडकी गाव. क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका नक्कीच या 15 दिवसीय क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच गाजवताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत या गावाची आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न. 2 धावा इथे यशस्वी येतील. बाल बचवलेत तिथे फलंदाज.
3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत 28 धाबा. बालबाल बचवलेत. इथे योगदान असेल विशालला. शेवटचं षटक अजूनही उर्वरित आहे. या षटकामध्ये धाबा किती प्रश्नचिन्ह जरूर आपल्या सर्वांच्या समोर. अगदी 28 धाबा आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक डेथ ओव्हर हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे फलंदाजांना देखील पाहावं लागेल. 28 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अक्षय मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. विशाल शिंदेला इथे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न वारंवार असेल कारण क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ते खेळावेच लागतील. सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण. मोडक मंडप अँड डेकोरेटरचे सर्वे आदेशजी मोडक उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून स्वागत. वाईट बॉल इथे नक्कीच पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 30 धाबा. हा चेंडू देखील वाईट. लागोपाठचे 2 चेंडू वाईट आलेत. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. एका धावेचं महत्व आहे. अतिरिक्त धावा इथे रोखाव्या लागतील. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. अगदी आपण पाहूया तिथे चेंडूचा पाठलाग सुरू आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे देखील येत आहेत. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तेहतीस धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डेड बॉल मृत स्वरूपाचा चेंडू पंच नक्कीच घोषित करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू खोलवर टाप्याचा खोदून काढलाय. नो बॉल आणि नो +1 अर्थात इथे 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 35 धावा. अविनाश अण्णा बोडक स्ट्राईकच्या दिशेने आहेत. आक्रमण होणार का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक वेगवान सिंगल पुनश एकदा येताना पाहायला मिळेल. 36 धाबत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे काही चेंडू अंतिमच्या षटकातील बाकी आहेत. 3 बॉल 3. इथे धावा किती जमवल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू शॉर्टम पूल केलाय आडव्या बॅटने. हवाई फायर. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये विशाल नक्कीच देत आहेत. विशाल शिंदे 5 चेंडू 17 धाव्यांची खेळी आहे. आक्रमण याही षटकामध्ये होताना पाहायला मिळेल. आक्रमण करणं देखील गरजेचं होतं. इथे एक सन्मानजनक स्कोर उभा राहायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न दोनही बाजूने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. विशाल पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू इथं बॅट चालकीची एज घेत मात्र त्या ठिकाणी अगदी आपण पाहूया डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल आणि रनआउट स्वरूपात फलंदाज देखील बाद होत आहेत. नवनाथ मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 6 बाद 42 आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण आणि त्यानंतर
अगदी आपण पाहूया 2 तर आल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयास करत असताना तिसऱ्या पंचांकडे निर्णय. एकच धावा असेल आणि रनआउट स्वरूपात फलंदाज देखील बाद असतील. अर्थात 43 धावा बनवल्यात विजयासाठी. 24 चेंडू आणि 44 धाव्यांचं टार्गेट. 43 झाल्यात, 44 बनवायचे आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करतोय. आजच्या दिवसभरामधली दुसऱ्या क्रमांकाची मॅच मोडकमाळा फायटर्स विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच. बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. मोडकमाळा फायटर्स आणि खोकेनगर योद्धाच दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. खोकेनगर योद्धाज आणि मोडकमाळा फायटर्स यानंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टन येथील टॉस आपण करतोय. मोडकमाळा फायटर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर खोकेनगर योद्धाच संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस चेंडू 44 धावा विजयाचं समीकरण. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वास बोराटे सज्ज होत आहेत. तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. विशाल बोडक आणि आनंद ढवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. दोन्ही टीम्स एनर्जी ड्रिंक घेऊन जा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती आक्रमण होताना पाहायला मिळेल. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. धावा येथील 4 चौकार. आदरणीय समीरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून माझ्यासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज आले. आपलेही मनापासून धन्यवाद.
खरं तर वडकी गाव या अगोदर देखील सांगितलंय समालोचकांवरती प्रेम करणारं आणि माझ्यावरती विशेषतः प्रेम करणारं वडकी गाव आहे. मनापासून धन्यवाद. नक्कीच त्यांचं देखील असेल. नो बॉलचा इशारा आलाय. धावफलक अवांतर धावेने 5 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत. तिथे झेल सुटलाय आणि नंतर जीवदान देखील आहे. तोपर्यंत 2 धावा येतील. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल महत्वपूर्ण आहे. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. 2 धावा येतील. धावफलकावरती 7 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला. इथे सुरुवात तर लाजवाब होताना पाहायला मिळते. स्वामी विवेकानंदांनी हे वाक्य नक्कीच सांगितलंय. गोलंदाज विश्वास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. क्षेत्ररक्षण आता मात्र लाजवाब. तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 8 धावत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. क्रिकेट म्हणलं की सराव सातत्य देखील तितकंच महत्त्वाचं असतं. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सराव करणारे हे सारे खेळाडू आहेत. परंतु मॅचमध्ये देखील तशाच प्रकारचं कामकाज करावं लागेल. कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण. विजय तर मिळवायचा आहे प्रत्येक संघाला. विजयाच्या दिशेने प्रवास करत असताना इथे एका बाजूने फलंदाजीमध्ये करामत करायची, दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये करामत करायची आहे. तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. जबाबदारी प्रत्येकावरती आहे. ती जबाबदारी खांद्यावरती घेत मात्र पेलावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती तिथे पाहायला मिळतील. परंतु मिड विकेटचे क्षेत्ररक्षक नक्कीच अगदी आपण पाहूया स्कोर लेगपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 10 धावत संख्येवरती 10 रन 10 धावा बिनबाद. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल. पंचांचा इशारा आहे. अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. वालवा वस्ती वॉरियर्स विरोधामध्ये वागड व्हिटर्सची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. हा चेंडू देखील नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि तिथे अगदी आपण पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळते. आणि पाहता पाहता 4 धावा. 9+4 अशा 5 धावा येतील. एक रन शॉट अर्थात 9+3 असतील. टोटली धावा 4. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे अगदी आपण पाहूया पायाच्या साहाय्याने चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत धावांसाठी धाव 2 धावा इथे देखील येतील. धावफलक पुढे जात आहे. इथे क्षेत्ररक्षण खराब. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. चुका वारंवार होत आहेत त्या टाळाव्या लागतील. धावफलक 3 धावत संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 रन ऑन बोर्ड. अठरा धावा येतील ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. थोडंसं लांबलेलं आणि महागडे षटक नक्कीच पाहायला मिळत आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅटवरती येऊ शकत नाही. तोपर्यंत इथं देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक संपतंय. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 18 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 26 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे.
चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चर्चा रंगली जाते. तर गोलंदाज षटक क्रमांक 2 नक्कीच घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. सतीश शेजवाळ गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. अठरा धावा स्ट्राईकला आनंद. 18 चेंडू 26 विजयाचं समीकरण आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगल्या स्वरूपाचा चेंडू येतोय. अगदी एक डॉट बॉल वागड व्हिटर्स संघासाठी गरजेचा असेल तर एक धाव दुसऱ्या बाजूने वलावस्ती वॉरियर्स संघासाठी देखील गरजेचे असणार आहे. हा चेंडू देखील इथे काबालीचा निर्धाव चेंडू. लागोपाठचे 2 येत आहेत. अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज करतील मैदानाच्या आतमध्ये सतीश. इथे अगदी आपण हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव इथे मात्र सुरक्षित येताना पाहायला मिळेल. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 21 धावा आहेत. 16 चेंडू 23. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया आहेत तिथे तैनात. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. शेवटचे 15 चेंडू बनवायचे 21 धावा. आनंदने लागोपाठचे 3 षटकार खेळले तर प्रतीक शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज. गोलंदाज सतीश पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकला विशाल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत अगदी धावा जमवण्यासाठी प्रयत्न होतोय. 2 धावा येतील. धावफलकावरती 25 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे आक्रमण झालंय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर लँड होईल. धावा येतील 6. षटकार शेवटचे आता 12 चेंडू 13 धावा विजयाचं समीकरण. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 13 धावा. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. विशाल शिंदे. हा चेंडू देखील रिवर्सचा प्रयास. तिथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. स्विचिट केलाय चेंडूला. तोपर्यंत अगदी क्षेत्ररक्षण देखील लाजवाब होताना पाहायला मिळेल. 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयास आणि तिसरी धाव 1 रन शॉट. अर्थात 2 धावा असतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 11 चेंडू 11 विजयाचं समीकरण. विशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने विशाल आहेत. विशाल टू विशाल. इथे देखील व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. एक धाव इथे रोखायची आहे परंतु अवांतर धावा रोखणं देखील गरजेचं असेल. 11 चेंडू 10. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. चेंडू डॉट गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा 10 चेंडू 10 धावा नक्कीच पाहायला मिळेल. हा चेंडू आक्रमण आडव्या बॅटने. हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. षटकाराच्या मदतीने नक्कीच 40 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू बनवायचे 4 धावा.
विजयाच्या दिशेने प्रवास करेल वाल्वा वस्ती वॉरियर संघ. नो बॉल. इथे देखील पंचांचा इशारा. धावफलकावरती 41 धावा. शेवटचे 9 चेंडू 3 धावा विजयाचं समीकरण. सामना झाला की मोडकमाळा फायटर्स टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या, तर खोकेनगर योद्धा सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. इथे देखील चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 43 धावा. 13 चेंडू 25 धाव्यांची खेळी विशालची आहे, तर 7 चेंडू 13 धाव्यांची खेळी आनंदाची देखील आहे. 8 चेंडू 1 धावीची गरज. हा चेंडू देखील सन्मानजनक आणि याचबरोबर वाल्वा वस्ती वॉरियर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन वाल्वा वस्ती वॉरियर्स टीम तुमचं देखील असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. एक षटक हाताला 8 धावा खर्च केले, 1 विकेट देखील टिपली आहे आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करत असताना देखील 14 चेंडू 26 धाव्यांची खेळी करणारा विशाल बोडक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विशाल या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. आता मोडकमाळा फायटर्स टीम मैदानाचा ताबा घेतील, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. प्रतीकजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, त्याचप्रमाणे अमितजी मोडक, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. त्याचप्रमाणे सागरजी मोडक आहेत, राहुलजी मोडक, चारही मान्यवर मंडळींना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण वितरित करतोय. विशाल मोडकला अष्टपैलू कामगिरी त्याची पाहायला मिळाली. खोकेनगर योद्धास बॅटर पाठवा आता मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू होणं गरजेचं आहे.